अगदी थोड्याच दिवसात शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असून या नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या 9 स्वरूपांची पूजा केली जाते, आराधना केली जाते आणि या दुर्गा मातेचा आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती सदैव आशीर्वाद राहावा यासाठीच आपल्याला काही वस्तू आपल्या घरी आणायच्या आहेत. नवरात्रीचे सुरुवातीचे 3 दिवस दुर्गा मातेच्या ऊर्जा आणि शक्तीच्या उपासनेला महत्त्व असतं. चौथ्या, 5व्या आणि 6व्या दिवशी सुख आणि समृद्धी देणारी लक्ष्मी आणि 7व्या दिवशी कला आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा करण्यात येते. यासोबतच अष्टमी आणि नवमीला कन्या पूजा करून देवी मातेला निरोप दिला जातो. तर आज आपण अशा काही वस्तू पाहणार आहोत. तर त्या वस्तू आपल्याला घटस्थापना करण्यापूर्वी आणायच्या आहेत आणि या वस्तू घटस्थापनेसाठी आपल्याला वापरायच्या आहेत. जर या वस्तू आपण आणल्या तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते. दुर्गा मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट होणार आहे. त्याचबरोबर घटस्थापनेसाठी ह्या वस्तू आपल्याला अत्यंत आवश्यक आहेत. या वस्तू जर नसतील तर घटस्थापना देखील होऊ शकत नाही. तर आता या वस्तू जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती जाणून घेत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला पाहूया की घटस्थापना करण्यापूर्वी आपल्याला कोणकोणत्या वस्तू आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत. तर त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला घटस्थापनेसाठी गजलक्ष्मीची मूर्ती खरेदी करून आणायची आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की यंदा दुर्गा मातेचे वाहन हे हत्ती असल्यामुळं आपल्याला या स्थापनेसाठी घटस्थापनेसाठी हत्तीची मूर्ती आपल्याला अवश्य खरेदी करायची आहे. मग ती कोणत्याही धातूची असेल तरी देखील चालू शकते. परंतु ही मूर्ती खरेदी करत असताना आपल्याला या हत्तीचे सोंड ही वरच्या बाजूला असावी. तर अशा पद्धतीची ही मूर्ती आपल्याला खरेदी करून आपल्याला आणायची आहे आणि घटस्थापना करत असताना दुर्गा मातेच्या मूर्तीच्या बाजूला किंवा मूर्तीच्या बाजूला या गजलक्ष्मीची आपल्याला स्थापना करायची आहे. तसेच आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गजलक्ष्मी ही ज्ञानाची, बुद्धीची आणि समृद्धीची देवता आहे. त्यामुळं आपण ही गजलक्ष्मीची जर स्थापना आपल्या घटस्थापनेमध्ये केली तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि ज्ञान देखील येणार आहे. तर अशासाठी आपल्याला या घटस्थापनेमध्ये दुर्गा मातेसोबतच या गजलक्ष्मीची देखील स्थापना करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला दुसरी जी वस्तू आहे ती खरेदी करायची आहे ती म्हणजे आपल्याला कलश खरेदी करून आणायचा आहे. कलश हे एक शुभ प्रतीक मानलं जातं आणि नवरात्रीची सुरुवात देखील कलश स्थापनेनेच होते. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला घटस्थापनेच्या वेळेला कलश आपल्या घरी खरेदी करून आणायचा आहे आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की घटस्थापना करण्यासाठी कलश हा अवश्य लागतोच आपल्याला. त्यामुळं आपल्याला हा कलश खरेदी करायचा आहे आणि आपण हा कलश आपल्या क्षमतेनुसार खरेदी करायचा आहे. म्हणजेच मातीचा, पितळेचा, चांदीचा, सोन्याचा किंवा इतर कोणत्याही धातूचा तुम्ही हा कलश खरेदी करून आणू शकता आणि या घटस्थापनेमध्ये आपण याचा वापर करायचा आहे. तसेच आता आपल्याला या घटस्थापनेमध्ये दुर्गा मातेची मूर्ती देखील खरेदी करून आणायची आहे आणि ही दुर्गा मातेची मूर्ती आपण आणून घटस्थापनेमध्ये या दुर्गा मातेच्या पूजेसोबतच या मूर्तीची देखील आपल्याला पूजा करायची आहे आणि नवरात्र झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला ही दुर्गा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि या मूर्तीची आपल्याला सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे. ही जर पूजा केली तर देवी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहणार आहे. तर त्यासाठी आपल्याला या नवरात्रीमध्ये या दुर्गा मातेची देखील मूर्ती खरेदी अवश्य करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला पुढची जी वस्तू खरेदी करायची आहे घटस्थापनेच्या अगोदर तर ती म्हणजेच आपल्याला दुर्गा मातेच्या पावलांचे ठसे खरेदी करायचे आहेत आणि हे ठसे आपण घरी आणून त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. हे देवीचे पावलांचे ठसे हे अतिशय शुभ मानले जातात आणि त्याचे पूजन केल्यानं आपल्या घरामध्ये कायम सकारात्मक ऊर्जा राहते, कायम आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहते. परंतु हे करत असताना आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की हे जे पावलांचे जे ठसे आहेत तर ते जमिनीवर इकडं तिकडं कुठेही ठेवू नयेत. असं जर केलं तर आपल्या घरातील लोकांचे पाय याच्यावर पडू शकतात आणि त्यामुळं देवी मातेचा अपमान होऊ शकतो. त्यामुळं आपण ज्या वेळेला ही पावलं खरेदी करून घरी आणू तर ज्या ठिकाणी आपण घटस्थापना केलेली आहे तर घटस्थापनेच्या जागेवरती आपल्याला ठेवायचे आहेत किंवा आपल्या देवघरामध्ये देखील आपण हे देवीची पावलं ठेवू शकतो आणि दररोज सकाळ संध्याकाळी या देवीच्या पावलांची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला जी पुढील वस्तू ही घटस्थापनेच्या अगोदर आपल्याला खरेदी करायची आहे ती म्हणजे आहे दुर्गा बिसा यंत्र. हे अत्यंत चमत्कारी यंत्र मानलं जातं आणि या यंत्र आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळं आपल्या घरामध्ये कधीही धनाची हानी होत नाही. उलट आपल्या घराची भरभराट होते आणि आपल्याला जे वाईट काही शक्ती असतील तर त्यांच्यापासून देखील आपले संरक्षण होते आणि या नवरात्रीमध्ये या दुर्गा बिसा यंत्राला विशेष महत्त्व दिलं जातं.
तसेच दुर्गाबिसा हे यंत्र सिद्ध करण्यासाठी नवरात्र हा काळ सर्वोत्तम काळ मानला जातो आणि त्यामुळेच आपल्याला या घटस्थापनेच्या अगोदर हे दुर्गाबिसा यंत्र खरेदी करायचं आहे आणि घटस्थापनेबरोबरच आपल्याला याची दररोज सकाळ संध्याकाळ विधिवत पूजा करायची आहे आणि हे घरामध्ये यंत्र असल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान येणार आहे आणि कोणत्याही प्रकारची आपली हानी होणार नाही आणि घटस्थापना झाल्यानंतर देखील आपल्या देवघरामध्ये याची आपण स्थापना करायची आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला याची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशीच आपल्याला एक लाल रंगाचा त्रिकोणी ध्वज खरेदी करायचा आहे आणि हा ध्वज देखील अत्यंत शुभ मानला जातो आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की लाल रंग हा देवी मातेचा प्रिय रंग आहे आणि त्यामुळेच आपल्याला या नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच आपल्याला हा ध्वज खरेदी करून आणायचा आहे आणि घटस्थापना करत असताना आपल्याला हा ध्वज देवी मातेच्या समोर ठेवायचा आहे आणि 9 दिवस आपल्याला या ध्वजाची देखील विधिवत पूजा करायची आहे आणि 9 दिवसानंतर नवमीच्या दिवशी हा ध्वज घ्यायचा आहे आणि आपल्या जवळपास असलेल्या एखाद्या देवीच्या मंदिरात नेऊन आपल्याला हा ठेवायचा आहे आणि यामुळं देखील आपल्या कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी येणार आहे, भरभराट होणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला हा ध्वज देखील आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला ज्या 6 वस्तू सांगितलेल्या आहेत त्यामधील एक वस्तू दुर्गाबिसा यंत्र, ध्वज, देवीची पावलं, तसेच दुर्गा मातेची मूर्ती आणि कलश आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजेच हत्तीची गजलक्ष्मीची मूर्ती. तर या 6 वस्तू आपल्याला या नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या अगोदर खरेदी करून आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत आणि 9 दिवस आपल्याला या घटस्थापनेबरोबरच आपल्याला यांची देखील विधिवत पूजा करायची आहे. आपल्याला यांच्याजवळ प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव यावं आणि आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी आपल्याला या वस्तूंची पूजा करायची आहे आणि देवी मातेला प्रार्थना करायची आहे. जर असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी मातेचा वावर राहावा, तिचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहावा, तर तुम्ही या ज्या मी 6 वस्तू सांगितलेल्या आहेत तर या वस्तू तुम्ही अवश्य या नवरात्रीमध्ये खरेदी करा. याच्यामुळे दुर्गा मातेचा आशीर्वाद राहणार आहे, घरामध्ये भरभराट होणार आहे आणि लक्ष्मी देखील कायमस्वरूपी टिकून राहणार आहे आणि घरामध्ये सदैव सकारात्मक ऊर्जा राहणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर हे उपाय केले तर तुम्हाला ह्या वस्तू आणल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.